नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तुरीचे ताजे बाजारभाव मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आजच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ तूर बाजारभावामध्ये बघायला मिळालेली आहे. कालचे जर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांचे बाजारभाव हे स्थिरावलेले असून काल अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वाधिक आवकेची नोंद झालेली असून या ठिकाणी जवळपास 9,500 क्विंटलपर्यंत तुरीची आवक आलेली असताना बाजारभावात देखील हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून या ठिकाणी तूर बाजारभाव उच्चांकी 8,300 रुपयापर्यंत होते, तर कमीत कमी तूर बाजारभाव निघाले होते 7,800, तर सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात तुरीला बाजारभाव मिळत आहे. आज कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात सध्याच्या घडीला तुरीला काय बाजारभाव मिळत आहे याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो हिंगोली तूर. जर या ठिकाणी दुपारपर्यंत आवक होती 250 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,390 रुपये, सर्वसाधारण दर 7,690, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे तुरीला 7,990. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर. जर आवक आलेली होती या ठिकाणी दुपारपर्यंत 150 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर काळी. या ठिकाणी 12 क्विंटल तुरीची आवक होती, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,150, तर जास्तीत जास्त दर 8,230. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूर लाल. 300 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी मित्रांनो 12 वाजेपर्यंत होती, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 8,300. या ठिकाणी देखील मित्रांनो तूर बाजारभावामध्ये आजच्या बाजार सत्रात स्थिरता बघायला मिळाली आहे. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती तूर लाल. आवक या ठिकाणी दुपारपर्यंत आलेली आहे मित्रांनो 4,500 क्विंटलची, कमीत कमी दर होते 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,650, तर जास्तीत जास्त दर 8,030 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. आवक या ठिकाणी 40 क्विंटल लाल तुरीची होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,850, तर जास्तीत जास्त दर 7,780 रुपये. त्यानंतर यवतमाळ तूर लाल. आवक या ठिकाणी 174 क्विंटल लाल तुरीची होती, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,340 रुपये. त्यानंतर मलकापूर जिल्हा बुलढाणा तूर लाल. आवक 750 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 6,900 रुपये, सर्वसाधारण दर 8,100, तर जास्तीत जास्त दर 8,175 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पाचोरा. या ठिकाणी आवक आलेली होती 130 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव गेलेले आहे जवळपास 6,900 रुपयापर्यंत, तर जास्तीत जास्त 6,800 रुपये. त्यानंतर वाशिम तूर लाल. आवक या ठिकाणी आलेली आहे 1,100 क्विंटलची, कमीत कमी दर 7,440 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,650, तर जास्तीत जास्त दर 7,900 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे औराद शहाजनी. 65 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,940, तर जास्तीत जास्त दर 8,130 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा जिल्हा. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,350, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. आवक होती या ठिकाणी 75 क्विंटलची. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाभुळगाव तूर लाल. आवक 500 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,800, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा. आवक या ठिकाणी 42 क्विंटलची होती, कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,600, तर जास्तीत जास्त 7,805 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो सिंधी सेलू तूर लाल. आवक या ठिकाणी आलेली होती जवळपास 900 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 7,250, सर्वसाधारण तूर बाजारभाव गेलेले आहे 7,400 रुपयापर्यंत, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो दुधनी तूर लाल. जबरदस्त या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते 8,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,300, तर कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला असून
तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजार भावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजार भावामध्ये आजच्या बाजार सत्रात हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून उर्वरित राज्यातील तूर बाजार भाव बघता हे स्थिरच बघायला मिळाले आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील तूर बाजार भाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.